या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे। या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे। सदर प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठा फायदा होण्यास मदत होणार आहे। या प्रकल्पांमुळे स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांची रोजगार क्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे। रत्नागिरी जिल्हा तळ कोकणात समाविष्ट आहे। तळ कोकणाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारी आणि आंबा, काजू पिकांवर अवलंबून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात नाणार शुद्धीकरण प्रकल्प होऊ घातला होता। सुमारे 3.5 लाख कोटी रुपये ती गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात सरकार, तेल कंपन्यांचाही सहभाग होता।